बहिणीला त्रास देत असल्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हे दाखल. कवठे महांकाळमध्ये बहिणीला त्रास देत असल्याच्या संशयातून एका तरुणावर लोखंडी सळी आणि दगडाने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना लंगरपेठ येथे घडलेली आहे. या प्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. संजय राजू पवार वय वर्ष 29 राहणार लंगरपेठ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल बसप्पा कोलार, सनी खिलारे राहणार तिसंगी, विशाल बसप्पा कोलार राहणार विद्यानगर आणि साहिल उर्फ सुलतान सनदी राहणार झुरेवाडी तालुका कवठे महांकाळ याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. संजय पवार हे 8 जुलै रोजी दुपारी 3:30च्या सुमारास आपल्या शेताकडे जात असताना लंगरपेठ हायस्कूल समोरील रस्त्यावर त्यांच्यावर हल्ला झाला. संशयित विशाल कोलार याला फिर्यादी पवार आणि त्यांचा भाऊ आपल्या बहिणीला त्रास देत असल्याचा संशय होता आणि या रागातून तिघांनी हल्ला केला आहे. तिघे संशयित दुचाकीवरून घटनास्थळी आले. पवार यांना अडवून शिवीगाळ केली. तुम्ही माझ्या बहिणीला त्रास देता, तुम्हाला आता सोडणार नाही, मारून टाकणार आहे अशी धमकी दिली. तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संशयित विशाल कोलार याने लोखंडी सळीने पवार यांच्या तोंडावर वार केले आणि त्यांचे समोरील 2 दात पडले आहेत. त्यानंतर संशयित सनी खिलारे याने पवार यांच्या डोक्यात दगड घातला. साहिल उर्फ सुलतान सनदी याने सळीने पाठीवर आणि छातीवर वार केल्याचे फिर्यादीत म्हटलेलं आहे. या हल्ल्यानंतर संशयितांनी पवार यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केलेलं आहे. जखमी पवार यांच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.